मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये भरपूर ठिकाणी निवेदन दिलेले आहे, मोर्चासुद्धा काढलेला आहे। तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की सर कोणती अपडेट आलेली आहे का? कारण बाकी चॅनलवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की भरपूर प्रकारच्या अपडेट देण्यात येत आहे, परंतु अजूनपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा विद्यार्थ्यांना देण्यात आलेला नाही आहे। तर विद्यार्थी अजूनसुद्धा वाट बघत आहे की सरकार कालावधी वाढ करणार की नाही करणार। कारण भरपूर ठिकाणी आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे की भरपूर ठिकाणी असे पत्र देण्यात येत आहे की जो कालावधी आहे हा 6 महिन्याचाच राहणार आहे, तो वाढवण्यात येणार नाही आहे। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सर्व अपडेट गेलेल्या आहे, यांना सर्व जेही निवेदन देण्यात आलेले आहे, तर यावरती विद्यार्थ्याच्या साईडनी कोणता तरी निर्णय येणार, कार्यकाळ वाढवून मिळणार अशाबद्दल तुम्ही अपडेट बघितले असेल। परंतु जोपर्यंत आपल्याकडे सरकारकडून कोणत्याही प्रकारचं पत्र किंवा कोणत्याही प्रकारचं परिपत्रक निघत नाही किंवा GR निघत नाही, तोपर्यंत आपण कशावरही विश्वास ठेवू शकत नाही। कारण बोलल्याने होणार नाही आहे। विद्यार्थ्यांनी जोपर्यंत अपडेट ही लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही अपडेटवर विश्वास ठेवू शकत नाही। कार्यकाळ वाढून मिळणार हे आपल्याला सुद्धा माहीत आहे, परंतु जोपर्यंत आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं पुरावा येत नाही तोपर्यंत आपण त्यावरती विश्वास ठेवू शकत नाही। कारण एकीकडे सरकार आपल्याला कार्यकाळ वाढवून देणार याबद्दल सर्व विद्यार्थ्यांची आशा आहे, आणि एकीकडे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही विद्यार्थ्यांचे कार्यकाळ संपत आहे तर प्रशिक्षण कालावधी संपत असल्यास प्रमाणपत्र द्या अशाबद्दलची अपडेट संपूर्ण आस्थापनांना देण्यात आलेली आहे। तर जेही युवा कार्य प्रशिक्षणचे जे ऑफिस आहे यांच्याकडून पत्र निघालेले आहे जिल्ह्यानुसार, आणि ज्या आस्थापनामध्ये विद्यार्थी कार्यरत आहे त्यांना ते पत्र देण्यात आलेले आहे, आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की कार्यकाळ हा 6 महिन्याचा राहणार आहे, तो वाढवण्यात येणार नाही आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत असेल त्यांना अनुभव प्रमाणपत्र म्हणजे जेही प्रशिक्षण प्रमाणपत्र द्यावे आणि त्यांचा कार्यकाळ संपवावा अशाबद्दलचे अपडेट देणे सुरू आहे। तर यामध्ये सरकार का बरं विद्यार्थ्यांच्या साईडने निर्णय देत नाही आहे यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे, आणि विद्यार्थी अजूनही सुद्धा हार मानणार नाही आहे। कारण जोपर्यंत सरकार यावरती प्रतिउत्तर देत नाही तोपर्यंत विद्यार्थी लढत राहणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।